नमस्कार मित्रांनो, आज आपण फॅशन फ्रूट ज्यूस आणि फॅशन फ्रूट लागवड शेतीसाठी काय फायदा, शेतकऱ्यांसाठी काय फायदा व मानवी शरीरासाठी याची उपयुक्तता हे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता मी देत आहे. फॅशन फ्रूट हे मूळतः ब्राझील, पेरू, अर्जेंटिना येथील आहे. आता जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय हवामानात याची लागवड केली जाते. भारतात प्रामुख्याने केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, निलगिरी, सिक्कीम आणि मेघालय येथे मोठ्या प्रमाणात शेती. फॅशन फ्रूटमध्ये मनुष्यासाठी काय फायदे आहेत याची आपण डिटेल माहिती घेऊया. विटॅमिन्सने समृद्ध असे हे फळ आहे. विटॅमिन ए, सी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आढळतात. इम्युनिटी वाढवते, त्वचा तेजस्वी ठेवते आणि डोळ्यासाठी उत्तम. तर हे फळ आपण आता पाहतोय की हे वेलवर्गीय वनस्पती आहे. तर हे आता आपण पाहतोय की हा वेल एकदा लावला की तो खूप असा त्याचा आधार लागतो. म्हणजे असं काहीतरी द्राक्षाची जशी बाग असते की नाही, बागेसाठी जसे तारेचं एक छेद तयार केला जातो तसा त्याला आधार सापडला की ते खूप असं उंच जातं. आता हे आपण पाहतोय पत्र्याच्या एका शेडवरती ते आलेलं आहे आणि खूप अशी त्याला फळं लागलेली आहेत. तर आपण आता त्याचे फायदे जाणून घेऊया. तर डायजेशनसाठी खूप चांगले आहे. यात फायबर खूप असते, बद्धकोष्ठता कमी करते, पोट साफ आणि हलके ठेवते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रितही ठेवते. पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे BP नियंत्रित ठेवते. हृदयाची कार्यक्षमता सुधारते. डायबिटीससाठी फायदेशीर. लो ग्लायसेमिक इंडेक्स. साखर हळूहळू शरीरात जाते. ब्लड शुगर स्पाइक होत नाही. स्किनसाठी चांगले आणि केसांसाठी अतिशय उत्तम आहे. स्ट्रेस कमी करते. यात नैसर्गिक स्ट्रेस रिलीफ कंपाऊंड असतात. मन शांत ठेवते, झोप सुधारते. वजन कमी करण्याशी याची मदत होते. कमी कॅलरी प्लस जास्त फायबर. पोट भरल्यासारखे वाटते, भूक कमी होते. वजन घटण्यासाठी उत्तम फळ. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. विटॅमिन C जास्त असल्यामुळे शरीराची रोगाविरुद्ध लढण्याची ताकद वाढते. सर्दी, व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण. हाडे मजबूत. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे जास्त प्रमाणात असल्यामुळे हाडांची ताकद आणि सांध्यांचे आरोग्य सुधारते. फॅशन फ्रूट हे कसे खावे, तर याच्यामध्ये फोडल्यानंतर एक आतून गर निघतो. हा गर आपण पाहतोय. हा गर बाजूला काढून एका गाळणीतून तो गाळून घ्यायचा आणि बिया अलग करायच्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने विटॅमिन ए मुळे डोळ्याची दृष्टीही सुधारते. शेतीसाठी प्रामुख्याने 20 डिग्री ते 30 डिग्री तापमान हे उत्तम. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ खास करून पावसाळी पट्टा योग्य. यामध्ये आपण पाहतोय की गोल्डन पिवळे पॅराशूट फ्रूट जास्त उत्पादन देते. शेतकऱ्यांसाठी प्रति एकर खर्च व नफा आपण याचा तपशील अंदाजे पाहिला तर रोपे 25,000, ट्रेलिस सिस्टीम 80,000 ते 1,20,000, खत प्लस औषधे 15,000, पाणी ठिबक 20,000, मजुरी 20,000, एकूण खर्च 1.6 ते 1.9 लाख. उत्पादन 80 ते 100 क्विंटल. दर रुपये 120 ते 250. सरासरी उत्पन्न 10 ते 18 लाख प्रति एकर. वास्तविक निव्वळ नफा 8 ते 14 लाख प्रतिवर्षी मिळू शकतो.